हॅलो चेक. धन्यवाद डीजे. थोडं गेन कमी करा त्यातल्या त्यात. दुसरा क्वार्टर फायनलचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू आणि ते मात्र भिरकावून दिलाय सरळ सीमा रेषा पार षटकार. जगदीश पाटील साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत. इथून पुढचा आवाज जगदीश सरांचा. या सर तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद सर. हा या सुमधुर या असा आवाजाला मी थोडासा व्यत्यय आणतो. मला माहिती आहे थोडं तुम्ही नाराज झाला असाल. सचिन भाऊचा आवाज तुम्हाला ऐकण्याची फार आवड असते. तरी पण पुन्हा एकदा सर्वांचे आभार. हा दुसरा चेंडू टोलावलेला आहे. या ठिकाणी 4 धावा. सुंदर अशा पद्धतीने टोलावलेला हा चेंडू. अखिलच्या मागील मॅचचा जर तुम्हाला अनुभव सांगायचा झाला तर सुंदर अशी फटकेबाजी करून 53 धावा अखिलने मॅचमध्ये जोडवलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच सामनावीर अखिल पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा सामना करत उचलून टोलावलेला हा चेंडू पाहूयात. या ठिकाणी सुंदर असा प्रयत्न परंतु झेल सुटलेला आहे. सर्कलमधील मर्यादा लक्षात घेता 2 प्लेयर बाहेर या ठिकाणी उभा केलेले आहेत. दुरून कॅच करण्यासाठी क्षेत्ररक्षकाने फार सुंदर असा प्रयत्न केला होता परंतु तो असफल झालेला आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला एक सूचित करण्यात येते की आजच्या यूट्यूब लाईव्हचे सौजन्य महेश यादव. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. महेश यादव या ठिकाणी आले आहेत. कैलासवासी भाऊसाहेब यादव यांच्या स्मरणार्थ आजच्या या मॅचचा फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल आणि फायनलचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर तसेच परगावी असलेल्या सर्व प्रेक्षकांना आनंद त्यांच्या सौजन्याने आज पाहायला भेटतोय. हा 5वा चेंडू निर्धाव. विक्रांत राऊत. सुरुवातीला थोडंसं महागडं षटक होईल असं वाटत होतं परंतु शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. उचलून मारण्याचा प्रयत्न, कॅच इथे होऊ शकतो आणि हा झेल बाद. अखिल यांचा फार महत्वाचा विकेट विक्रम राऊत यांनी पटकावलेला आहे. स्फोटक फलंदाज अखिल या ठिकाणी बाद झालेला आहे. 1 गडी बाद. 1 ओव्हर नंतर 12 धावा. फिनिशर्स क्रिकेट क्लब औराद. डीजे. नवीन फलंदाज समीर खुरशी. गोलंदाज सुरक्षात्मक पद्धतीने खेळलेला हा चेंडू. मर्यादित षटकाच्या या खेळामध्ये आपल्याला एक मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागतो आणि तो डोंगर तेवढ्याच लगबकीने आपल्याला तो पारी करावा लागतो. उचलून मारलेला हा शॉट पाहूया. या ठिकाणी कॅच होण्याची शक्यता फारच उंच गेलेला आहे. 3 प्लेयर आणि हा झेल बाद.
कालचा जर आपण पुन्हा रिकेप जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्याही पेक्षा अतिसुंदर अशी क्षेत्ररक्षण या संघाने केलेलं आहे. आणि त्याच बळावर आज ते सुपर 8 मधून क्वार्टर फायनलच्या पहिल्या मॅच मध्ये तिसरा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न, थोडासा बीट झालेला आहे बॅट्समन विवेक लादे. समीर कुरेशी यांचा हा तिसरा चेंडू, तिन्ही चेंडू डॉट, त्यामध्ये एक विकेट त्यांनी चटकावलेला आहे. पुन्हा एकदा मारलेला हा शॉट. पाहुयात या ठिकाणी सीमारेषेच्या अलीकडेच हा चेंडू आडलेला आहे. 2 धावा पूर्ण. दोन षटकाचा हा 5वा चेंडू, 14 धावा, 2 विकेट या ठिकाणी पटकावलेले आहेत. पुन्हा एकदा खेळलेला हा चेंडू, पाहूया 2 फिल्डर या ठिकाणी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आडगाव. पुन्हा एकदा उठवलेला चेंडू आणि हा सुटलेला हा झेल. विवेक लादे, आनंद आणि विवेक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा, 2 गडी बाद. चा आनंद घेत आजचे यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक महेश यादव, कैलासवासी भाऊसाहेब यादव, ॲडव्होकेट भाऊसाहेब यादव यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर जे काही क्रिकेट प्रेक्षक या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत यूट्यूब लाईव्हच्या द्वारे, आणि आमचे साथी कॉमेंटेटर संस्कार यादव, त्यांच्या गोड आवाजात आपण थोडंसं हे समालोचन ऐकूयात. मी संस्कार महेश यादव, आमचे कैलासवासी नाना ॲडव्होकेट भाऊसाहेब व्यंकटराव यादव यांच्या स्मरणार्थ आजचे यूट्यूब लाईव्ह मॅच जगभरात प्रेक्षकांना या मॅचचा आनंद घ्यावा. धन्यवाद. आजू सर्व क्रिकेट प्लेयरला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संस्कार. या पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार आनंद याने टोलावलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू, बऱ्याच वेळानंतर हा पहिला षटकार. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, या ठिकाणी झेलबाद होण्याची शक्यता आणि आनंद या ठिकाणी झेलबाद झालेला आहे. हॅलो. सुंदर अशा या वातावरणामध्ये कालचा व्यत्यय पाहता आज एक निरभ्र आकाश, निसर्गाने आज आपल्याला साथ दिलेली आहे. आजच्या या मॅच मध्ये आडेगाव यांच्या या क्षेत्ररक्षणाची विशेष तारीफ या ठिकाणी करावं लागेल. फारच जखडून ठेवतात हे बॅट्समनला. उचलून मारण्याचा प्रयत्न, विवेक वर आणि विवेक, दोन्ही विवेक
या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत बाबा पठाण. टोलावण्याचा हा प्रयत्न, एक धावावरती या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागेल लेग साइडच्या दिशेने. तसर असा संघ 200 किलोमीटर वरनं या ठिकाणी आलेला आहे. आडेगाव परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील. उचलून मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी थोडासा बॅट्समन इंज्युअर झालेला आहे. बॉल थोडा उसळून त्यांच्या बहुतेक कानाच्या बाजूला हा चेंडू लागलेला आहे, इंज्युअर झालेला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि तेवढ्याच जोरात तो चेंडू हा त्यांच्या कानाच्या आणि डोक्याच्या थोड्याशा उजव्या साईडला लागलेला आहे आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विकी जानापुरे. आदित्य उर्फ विकी. बाबा पठाणचा हा चेंडू टोलावलेला आहे. या ठिकाणी फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की या पूर्ण सामन्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आडेगाव या संघाने या ठिकाणी दाखवलेला आहे. या 3 ओव्हर नंतर 24 धावा, 4 फलंदाज आउट झालेले आहेत, बाद झालेले आहेत. सायंकाळच्या या वेळी प्रेक्षक खचाखच या ठिकाणी जमलेले आहेत. या क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये हा चौथ्या षटकाचा हा पहिला चेंडू घेऊन आलेले आहेत. समीर का पुन्हा एकदा कट केलेला आहे. निर्धारित धावसंख्या 2 धावासाठी हा विकेट किपरच्या यष्टी रक्षकाच्या मागे 2 धावा आणि या ठिकाणी स्कोर होतोय 26 धावा, 4 विकेट. चौथ्या षटकातला हा पहिला चेंडू. क्रिकेट उत्सवाचा या जत्रेचा शेवटचा दिवस. कदाचित उद्या वेगळ्या मूड मध्ये या ठिकाणी पब्लिक या ग्राउंडवर येतील. एक हरवलेले क्षण या ठिकाणी आपल्याला उद्या भेटतील. समीर कुरेशी नक्कीच पुढल्या वर्षाची वाट या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षक पाहणार आहेत. एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. समीर कुरेशी मोजक्या अशा रनअप मध्ये फलंदाजाला फार खेळवून ठेवलेला आहे. समीर कुरेशीचा हा तिसरा चेंडू. औराद फिनिशर्स क्रिकेट क्लब औराद यांना एक मोठ्या धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. पुन्हा एकदा टोलावलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर असे क्षेत्ररक्षण, एकच धाव, परंतु या ठिकाणी थोडंसं फंबल झाल्यामुळे 2 धावा या ठिकाणी फलंदाजाने पटकावलेल्या आहेत. विवेक एक 2 धावा जरी काढत असले
तर पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना मोठ्या चौकार आणि षटकाराची गरज लक्षात घेऊनच फटके मारावे लागतील. उचलून मारलेला हा शॉट लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण सुंदर या ठिकाणी फील्ड करून बॉल गेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. यानंतर स्कोर होत आहे 30 धावा. चौथ्या षटकातील ह्या 5वा चेंडू घेऊन येत आहेत समीर कुरेशी. धन्यवाद डीजे. 5 चेंडू चौथ्या षटकातील या ठिकाणी पडलेले आहेत. 31 धावा. एक मोठ्या, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मोठ्या धावसंख्येची गरज. मारलेला हा चेंडू, परंतु एक रनआउटचा चान्स या ठिकाणी मिस झालेला आहे. 4 ओव्हर नंतर 31 धावा, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. डीजे. पाचव्या षटकातील पहिला चेंडू. बाबांची दुसरी संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. उचलून मारलेला हा चेंडू, परंतु या ठिकाणी जेलची शक्यता आणि फलंदाज बाद. गुरुजी. पाच फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत 31 धावावरती. शहाजानी औराद संघाला एक चॅलेंजिंग अशी धावसंख्या या ठिकाणी आडेगाव संघासाठी उभी करायची आहे. यानंतर नवीन फलंदाज निहाल साठी बाबा पठाण याचा चेंडू. उचलून मारलेला हा टोला या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धावावरती संतोष मानावा लागेल. ज्या पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे, या संघाचा सगळ्यात जमेचा मजबूतीचा एक पैलू बाजू जर आपण म्हणला तर एक सुंदर असं क्षेत्ररक्षण आडेगाव संघ. हॅलो हॅलो. तीन चेंडू 5व्या षटकातील 3 चेंडू या ठिकाणी पडलेले आहेत. 32 धावा. पुन्हा एकदा फिनिशर्स क्रिकेट क्लब एका दबावात खेळल्यासारखा दिसून येतोय, परंतु शेवटच्या 9 चेंडूचा हा सामना पहिल्या इनिंगचा बाकी आहे. मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्टंप आउट. एक आत्महत्या म्हणावी लागेल समीर यांच्याद्वारे. एक दबावात फिनिशर्स क्रिकेट क्लब औराद. बाबा पठाण यांचा हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा टोलवलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. हलकीशी अपील पंचाकडे केलेली आहे, परंतु उर्वरित 7 चेंडू मध्ये
चौकार आणि षटकार याची बारिश जर झाली तरच हा संघ चांगला एक हॅलो हॅलो या ठिकाणी पाहुयात कॅच होते का आणि दोन्ही खेळाडू या ठिकाणी एकमेकाला धडकलेले आहेत आणि हा चौकार मिसअंडरस्टँडिंग मध्ये हा झेल सुटलेला आहे. बऱ्याच वेळानंतर हा आलेला चौकार थोड्याशा आशा पल्लवित करत आहे. उरलेल्या 6 चेंडू मध्ये पाहुयात फलंदाज आपली पुढल्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी करायचा आहे. आयोजकांना विनंती आहे दोन्ही संघाला या ठिकाणी बोरी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. नरसिंह संघाचे कॅप्टनांना विनंती आहे की समालोचन कक्षाकडे पहिला चेंडू बीट झालेला आहे. सहाव्या षटकातील हा पहिला चेंडू 37 धावा. 6 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. उचलून मारण्याचा प्रयत्न परंतु बेल्स जर पडले असतील तर हा विकेट बोल्ड या ठिकाणी नवीन फलंदाज शाहबाज पटेल. पडझड या ठिकाणी सुरू आहे. एक पडझड या ठिकाणी शहाजहान औराद संघाची पाहायला भेटते. 7 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि 37 धावा धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याही वरून सुंदर या ठिकाणी गोलंदाजी. नरसिंह चषक संघातील दोन्ही सामने बोरी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेला आहे. पाहुयात एक रन पळून काढलेली आहे. तीन चेंडू उर्वरित 38 धावा. पाहूया त्या 3 चेंडू मध्ये काही आतिषबाजी फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटेल का. मारलेला हा चेंडू पुन्हा एकदा फिल्डर या ठिकाणी चुस्त. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न परंतु धावबाद झालेला आहे. फलंदाज शाहबाज पटेल या ठिकाणी धावबाद झालेला आहे. या इनिंगचे 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. उचलून मारलेला चेंडू परंतु फिल्डर या ठिकाणी तैनात. 1 धाव बाद. पुन्हा एकदा एक खेळाडू धावबाद झालेला आहे. या ठिकाणी शेवटचा चेंडू आणि 1 धाव पूर्ण संघ या ठिकाणी बाद झालेला आहे. 40 धावा.
प्लस शेवटची एक धाव 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आडेगाव संघासाठी 42 धावांची गरज. निर्णय 2 धावा. नागेश पंच. नागेश बॉल पाहिजे का? 2 धावा. हा नागेश 2 धावा. या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एसटी रक्षकाने एसटी चित करण्यासाठी प्रयत्न, परंतु बेल्स खाली पडल्या नव्हत्या म्हणून 1 धाव या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित करण्यात आलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 42 धावांचा डोंगर 7च्या रन रेटने या ठिकाणी धावा आजच्या नाणेफेक करण्यासाठी आमचे आवडते समालोचक सचिन कोल्हे यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्र कोल्हे सर यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाच्या पुढे यावं. राजेंद्र कोल्हे सर. नरसिंह संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. गावामध्ये नरसिंह चषक आनंदात आणि रोमहर्षक मॅचेस या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. औराद संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहायचंय. कृपया औराद फिनिशर्स क्रिकेट क्लबचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्या. थोडासा विलंब न करता लवकरात लवकर 12व्या खेळाडू पाठवून द्या. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये सर्वांनी पाहण्याचा तर आनंद घेतलेचाच आहे. तसंच लक्ष्मी किराणा स्टोअर्स यांच्याद्वारे या ठिकाणी मैदानावरती या उष्णतेला शीतल असा आनंद देण्यासाठी अमूल कंपनीचे ब्रँडेड असे आईस्क्रीम शीतपेय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच खाऊ गल्ली जय भवानी हॉटेल शिवाय भाऊ कवटाळे यांच्याद्वारे सुंदर असा पुलाव
समोसा आणि भजे या ठिकाणी उपलब्ध आहेत. उचलून मारलेला हा चेंडू पहिल्या चेंडूवरती पाहूयात. बॉल हा वापस आलेला आहे. एक धाव पूर्ण. थोडासा व्यत्यय विलास पांचाळ यांच्याद्वारे या पूर्ण आलेल्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना पॅटिस, भजे आणि वडापाव गरम गरम या ठिकाणी सर्वांना आनंद. पहाटे मॅच संपेपर्यंत सूर्योदय होईपर्यंत या ठिकाणी सेवा आपल्याला देत आहेत. आयोजकाच्या वतीनं त्यांचे आभार. तसेच बालाजी गुरव व दिगंबर तेलंग यांच्याद्वारे सुद्धा मुखशुद्धीची आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या तपसे चिंचोलीच्या नरसिंह चषक सोहळ्यासाठी आलेले परगावून आलेले सर्व प्रेक्षकगण या ठिकाणी नो बॉल घोषित करण्यात आला आहे. कदाचित ऑन साइडला उभे असलेले फिल्डर यांची मर्यादा ओलांडली असेल म्हणून हा पंचांना निर्णय दिला असेल कदाचित. बरोबर 5 पेक्षा जास्त खेळाडू उचलून मारलेला हा फटकार पाहूया झेल होतो का. आणि हा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. औराद संघाला कदाचित या गोष्टीची जाणीव नसेल की हा संघ फार तगडा आहे. त्यांनी जर YouTube लाईव्ह वरती जर यांची मॅच पाहिली असेल तर सुंदर अशी फटकेबाजी या संघाकडून होत आहे. अशा कॅच जर त्यांच्याकडनं मिस होत असतील तर आज त्यांना क्वार्टर फायनल सुद्धा मिस करावं लागेल. या गोष्टीची त्यांनी दखल घेऊन खेळलं पाहिजे. पुन्हा एकदा टोलावलेला हा चेंडू पाहूयात. 6 धावा. सुंदर असा षटकार आणि धाव संख्या झालेली आहे 8. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा टोलावलेला हा चेंडू. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून दिलं होतं की हा षटकार धावफलकावरती 15 धावा दर्शवत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा. अभिषेक हा चेंडू. अभिषेकचा हा चेंडू पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेला आहे. ऑफ साइड मध्ये मारण्याचा हा प्रयत्न परंतु फलंदाज मिस झालेला आहे. ज्या पद्धतीने फटकेबाजी होत आहे अर्थातच 43 धावाचा हा डोंगर पार करणे सोपं दाखवून देत आहे. अभिषेकचा हा चेंडू पुन्हा एकदा कट केलेला आणि हा कॅच झेलबाज अखिल याने पकडलेला हा चेंडू फारच सुंदर अशा पद्धतीनं स्लिप मध्ये घेतलेली ही पहिली कॅच. पाहूया थोडस मॅच मध्ये रंगत वाढून देईल का. अशाच पद्धतीनं फिनिशर्स क्लबला चुस्त आणि तंदुरुस्त पद्धतीनं क्षेत्ररक्षण करून ही मॅच जिंकावी लागेल. पहिला षटक या ठिकाणी संपलेला आहे. 15 धावा 1 गडी बाद.
समीर आणि बाबा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. डावकरा आणि उजवा फलंदाज नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडस अवघड स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न. औरत संघाने थोडीशी चुणूक या ठिकाणी दाखवलेली आहे. फिनिशर्स क्रिकेट क्लब पाहुयात या ठिकाणी 43 धावामध्ये संघांना गुंडाळण्याचा प्रयत्न करतील का. शहाबाज आपलं वैयक्तिक पहिला, संघासाठी दुसरा आणि टोलावलेला हा चेंडू पाहुयात. सुंदर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण या सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षण कडक पद्धतीनं पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न फिनिशर्स क्रिकेट क्लब, परंतु तेवढ्याच छोट्याशा रनअप मध्ये शाहबाज उचलून मारण्याचा हा प्रयत्न आणि ऑन साइडला दिसलेला हा चेंडू 4 धावा घेऊन येत आहे. 4 धावासोबत धावसंख्या झालेली आहे 19 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू या ठिकाणी आलेले आहेत. जर आपल्याला विकेट घेता आले नसले तरी परंतु डॉट बॉल घेऊन सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करण्यात येऊ शकतं. सुंदर अशा पद्धतीने हा चेंडू आणि बोल्ड काढलेला यष्टी चीज झालेला आहे. फलंदाज अशा पल्लवित करण्यासारखा हा प्रयत्न. फिनिशर्स क्रिकेट क्लब कमबॅक करण्याच्या तयारीत, परंतु जी धाव संख्या आहे फिनिशर्स क्रिकेट क्लबला एक समरी या ठिकाणी सांगू इच्छितो की 46 धावाचा पाठलाग करत असताना नरसिंह संघाने 26 धावावरती अपोजिशन असलेल्या संघाला बाद केलेला आहे. हा सर्वात कमी रनामध्ये बाद करण्यात आलेला हा प्रयत्न नरसिंह चषकाने केलेला आहे. तसा काहीतरी एक आगळा वेगळा चमत्कार या ठिकाणी फिनिशर्स क्रिकेट क्लबला करावा लागेल आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करावा लागेल. दुसऱ्या ओव्हरचा हा चौथा चेंडू, 19 धावा, 2 गडी बाद. शाहबाज पटेल टोलावलेला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, धावसंख्या होत आहे 20. उर्वरित 26 चेंडू मध्ये 23 धावा या ठिकाणी आडेगाव संघाला काढायच्या आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंतचा परफॉर्मन्स आडेगाव संघाचा आहे तो हा नक्कीच प्रशंसनीय आहे. उचलून मारलेला हा चेंडू पाहूया, थोडासा व्यत्यय, तरी पण 4 धावा या ठिकाणी डीप कव्हर वरती भेटलेल्या आहेत. दोन गडी बाद आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. बाबा पठाण ऑन स्ट्राइक. पटेलचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिस झालेला आहे आणि पाहुयात क्षेत्ररक्षक या ठिकाणी असफल. 4 धावा आणि 2 मोहसिन अठ्ठावीस धावा धावपलकावरती लागले. 2 गडी बाद. हा तिसरा षटकातील पहिला चेंडू कट केला आहे आणि या ठिकाणी पाहुयात
फलंदाज बाद होत आहे. फारच सुंदर अशा पद्धतीने घेतलेला हा झेल यष्टी रक्षकाचे नक्कीच कौतुक करण्यासारखा आहे. मोहसिन मेघराज अप्रतिम असा झेल मेघराज यांच्या ग्लोव्ज मध्ये त्यांनी पकडलेला आहे. यष्टी रक्षक तिसरा विकेट, तिसरा गडी बाद करण्यात या ठिकाणी सफल झालेले आहेत. मॅच आणखीन रंगतदार पोझिशन मध्ये येऊन टेकलेली आहे. नवीन फलंदाज विक्रम, पाहूयात आपल्या संघासाठी काहीतरी विक्रम करतील का, अपेक्षा करूयात. आडेगाव संघ जबरदस्त फटकेबाजीसाठी या ठिकाणी मानला जातो. 23 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. कट करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू, कुठल्याही प्रकारचा दबाव फलंदाज या ठिकाणी घेत नाही आहेत. 2 आणि 3 एक फटक्यांची या ठिकाणी त्यांना गरज असल्यामुळं 22 चेंडू 15 धावा. मारलेला हा चेंडू पाहूया कॅच होतो का तो, आणि हा चेल सुटलेला आहे. निहाल यांच्याकडनं हा चेंडू मिस झालेला आहे. If you will miss the catch, definitely you will miss the match. You will lose the match. कमबॅक करण्यासाठी आपल्याला मारण्याचा हा प्रयत्न, ऑफ साइडच्या दिशेने गेलेला हा चेंडू. आतापर्यंत मोहसिन याने एकच धाव दिलेली आहे. अशाच पद्धतीने जर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं तर फिनिशर्स क्लब नक्कीच हाडेगाव संघावरती हावी होऊ शकतो. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि मिस झालेला आहे. मोहसिन यशस्वी गोलंदाजाच्या यादीत या ठिकाणी बसताना 14 धावांची गरज, 19 चेंडू. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. मोहसिन, बाबा पठाण यांना, आणि कॅच. मेघराज यांनी पटकावलेला हा दुसरा झेल सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी यष्टी रक्षण करत असताना मेघराज नक्कीच मॅच मध्ये रंगत आहे. ची मागणी करत आहेत. ओ स्कोर सॉरी 29 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत आणि 3 षटक संपलेले आहेत. 18 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. इरफान, नरसिंह चषक 2024 या ठिकाणी प्रथम पारितोषिकाचे सौजन्य करबसाप्पा सिद्धरामप्पा कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ श्री परमेश्वर कलशेट्टी यांच्यातर्फे 61,000चं पारितोषिक, तसेच द्वितीय पारितोषिक कर्मचारी वर्ग तपसे चिंचोली यांच्यातर्फे 41,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तृतीय पारितोषिक शाबाचा हा चेंडू, या ठिकाणी टोलावलेला आहे. एक धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धाव या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं धोका पत्करण्याची इच्छा नाहीये आणि या ठिकाणी उचलून आलेला हा चेंडू 3 धावा.
अतिरिक्त धाव संख्या या ठिकाणी 2 ओव्हरथ्रोचे भेटलेले आहेत. तृतीय पारितोषिक केबळबाई नागराव इंगळे यांच्या स्मरणात किशोर नागराव इंगळे व रवी नागराव इंगळे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या आणि चतुर्थ उत्स्फूर्त अशा संघासाठी चौथं पारितोषिक या ठिकाणी 11,000 प्रवीण भैया कांबळे यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे. मालिकावीर 21 इंच LED TV श्री गिरीशांना इडेकर यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. शाबाचा हा चेंडू टोलावलेला आहे. या ठिकाणी पाहूयात जोपर्यंत फिल्डिंग होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि अडेगाव संघ कमबॅक करत आहे. 16 चेंडू मध्ये 9 धावा या ठिकाणी अपेक्षित आहेत. उत्कृष्ट फलंदाज सायकल शंकर भाऊ शिवरे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज यांनाही सुंदर अशी सायकल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 1 रन काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी अखिल मिस झालेला आहे. अशा पद्धतीनं थोडस मिस फिल्डिंग मॅच मिस करण्याच्या पोझिशन मध्ये फिनिशर्स क्रिकेट क्लब दिसत आहे. 4 गडी बाद झाल्यानंतर एक दबाव जो होता तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. चषक सौजन्य श्री नितीन आबा कवटाळे. 15 बॉल 8 रन टोलावलेला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 7 धावांची गरज. 14 3-4 रन रेटने या ठिकाणी 4 चेंडू. या ठिकाणी सामनावीर अंतिम सामना नयूभाई पठाण यांच्यातर्फे 3,000 रुपये कट करण्याचा प्रयत्न ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन बीट झालेला आहे. उत्कृष्ट युवा खेळाडू 3,001 बाळू नेटके यांच्यातर्फे. उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ 3,001 बालाजी गुरव यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. या ठिकाणी लेग स्टंप च्या वरून गेलेला हा चेंडू आणि ओव्हरची समाप्ती. 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. एक जिद्द या ठिकाणी फिनिशर्स क्रिकेट क्लबला आणखीन बाळगायची आहे. सामना अतितटीचा झालेला आहे. अनिश्चित असा खेळ पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला भेटेल. संघनायकांनी आपली रणनीती अशा पद्धतीने घेतली पाहिजे. या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना सांगू इच्छितो की आमचे लेफ्ट कटर महादूभाऊ लादे यांनी एका षटकामध्ये 1च धाव दिली होती आणि सामना आपल्या मुठीत आणला होता. अशा पद्धतीची गोलंदाजी, एक आशा पल्लवित करणारी गोलंदाजी पुन्हा एकदा फिनिशर्स क्रिकेट क्लबला केली पाहिजे. परंतु ज्या पद्धतीचं प्रदर्शन आतापर्यंत आडेगाव संघाच्या खेळाडूंनी दाखवलेलं आहे तेही एकदा निरखून पाहण्यासारखं आहे. मोसीनचं हे दुसरं षटक, संघाचं 5वं षटक घेऊन येत आहे. मोसीन फलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्टंप मिस करत गेलेला हा चेंडू. 36 धावा, 4 फलंदाज बाद, 11 चेंडू मध्ये 7 धावाची गरज. पुन्हा एकदा कमबॅक मोहसिन कडनं पाहूयात. एक चमत्काराची अपेक्षा. मारण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी कदाचित झेलबाद होऊ शकतो ना. अखिलने पटकन कॅच सुंदर पद्धतीने झेल घेतलेला आहे. कमबॅक या ठिकाणी होत आहे फिनिशर. 7 धावा आतापर्यंतच्या 2 निर्धाव धावामुळे आशा पल्लवी झालेल्या आहेत. फिनिशर क्लबचा जोश नक्कीच ह्या झेलने वृद्धिंगत होत आहे.
पुढील सामन्यासाठी नरसिंह संघ आणि बोरी संघ तयार. उंच अशा मनोबलात उत्साहात बोरी संघाचे कर्णधार या ठिकाणी समालोचन कक्षाकडे यायचंय. बोरी संघाचे कर्णधार आपल्या दोन खेळाडूंचे नाव या ठिकाणी नंबर सहित या ठिकाणी नोंदवायचे आहेत. बोरी संघाचे कर्णधार मोसीनचा हा चेंडू या ठिकाणी लेग स्टंप डाऊन द लेग स्टंप वाईड अशा पद्धतीची चूक या ठिकाणी फिनिशर्स क्रिकेट क्लबने करू नये, तर अनपेक्षित अशा पद्धतीची ही चूक. आतापर्यंत निर्धाव चेंडू या ठिकाणी आले होते, त्यात एक विकेट फलंदाज बाद केला होता. 10 बॉल 6 रन मारण्याचा हा प्रयत्न. 9 चेंडू मध्ये 6 धावा. या ठिकाणी नो बॉल. आतापर्यंत पंचांना दिलेला हा निर्णय सर्वांनी मान्य केला आणि तशाच पद्धतीने पंचांचे निर्णय अचूक राहिलेले आहेत. नो बॉल अनपेक्षित मारण्याचा हा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. नो बॉल आणि एक धाव, या 2 धावा या ठिकाणी अधिक करून स्कोर होत आहे 39 धावा. 5 गडी बाद आणि ओहो एक फ्री हिट त्या ठिकाणी मिस झालेला आहे. जरी कॅच उडाली तरी एक धाव चुरटी या ठिकाणी फलंदाजाने घेतलेला आहे. एकूण 4 धावा ची गरज आडेगाव संघासाठी. कट केलेला आहे, पाहूयात या ठिकाणी. सुंदर मोहसिनने एक पकड या ठिकाणी तयार केलेली आहे. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. एक रोमहर्षक स्थितीमध्ये आलेली मॅच, तरी पण संघातील मोहसिनचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न डाऊन द लेग वाईड. अशा पद्धतीची चूक या ठिकाणी व्हायला नकोय. आतापर्यंत केलेली गोलंदाजी मोहसिनने नक्कीच नेत्रदीपक आहे, उत्साह वाढवणारी आहे, रोमहर्षक करणारी आहे, परंतु शेवटी अशा पद्धतीच्या चुका थोडस मनोबल घटवतात. मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद. डीजे मोहसिनचा हा चेंडू
डाऊन द लेग, पुन्हा एकदा वाईडचा इशारा. 7 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. नक्कीच फिनिशर्स क्रिकेट क्लब थोडस अडचणीत या ठिकाणी सापडलेला आहे. अंपायरने या ठिकाणी बाद दिलेला आहे. कट झालेला हा चेंडू. यष्टी रक्षकाने मेघराज आपल्या संघावरती राज करत आहेत. मेघराज ज्या पद्धतीने आतापर्यंतचे झेल मेघराजने घेतलेले आहेत. एक सुंदर असं पुन्हा एकदा कमबॅक. YouTube सौजन्य कैलासवासी बसवराज पाटील यांच्या स्मरणार्थ शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आलेला आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज. या ठिकाणी आणखीन एक रोमहर्षक आणि विशेष अशी बाब म्हणजे 8 गडी बाद झालेले आहेत. 2 गडी बाद करण्याचा प्रयत्न. 2 गडी बाद करण्याची गरज आहे. एक मिनिट. 41 धावा. आपले सहकारी खेळाडू या ठिकाणी थांबलेले आहेत. दादांनो त्यांचे 8च विकेट 9च विकेट पडणार आहेत, पण आता फक्त 7 विकेट पडलेले आहेत त्यांचे. याची नोंद घ्या. पहा मोहसिनने 5 विकेट घेतले. शाहबाज पटेलने 1 विकेट घेतलेला आहे आणि अभिषेकने 1 विकेट घेतलेला आहे. असे 7 विकेट आतापर्यंत पडलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू. अरे दादा 7 विकेट हुए. तुम्हारा 12th मैन मेरे पास है इधर. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार कोण हारणार. एका बाजूला बीसीसी फायटर्स आडेगाव, दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात फिनिशर्स क्रिकेट क्लब औराद शहाजनी. आमचे जगदीश पाटील साहेब काय जबरदस्त समालोचन करत होते. पाटील साहेब काय वाटतंय तुम्हाला. 6 चेंडू आणि 2 धावा. ज्या पद्धतीने एक कमबॅक या ठिकाणी फिनिशर्स क्रिकेट क्लबने केलेला आहे. 1-2 वाईट चेंडू जर या ठिकाणी पडले नसते तर हा सामना हा शेवटच्या ओव्हर पर्यंत आलेला आहे. अटीतटीचा आहे. जसे की सचिन भाऊ तुम्ही पूर्वी उल्लेख केला होता की चिंचोली या गावामध्ये पानचिंचोली या ठिकाणी शेवटच्या ओव्हरला 1 धाव या असताना सुद्धा निर्धाव षटक टाकून त्या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 धावा 2 विकेट. तुम्ही विकेट पण त्या पद्धतीने पटकावलेले आहेत. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. आडगाव संघाने आतापर्यंत जे प्रदर्शन केलेलं आहे नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना एक जखडून ठेवलेलं आहे. या ठिकाणी मी सुरुवातीला जसं सांगितलं की रोमहर्षक स्थितीमध्ये आलेला हा संघ हा मॅच सर्व प्रेक्षकांनी नक्कीच याचा आनंद घेतलाय. जोरदार टाळ्या ह्या दोन्ही संघासाठी व्हायला पाहिजेत. शेवटच्या 6 चेंडू मध्ये अटीतटीला इथे आलेला आहे. ज्या पद्धतीने विकेट फॉलिंग सुरुवातीला जी फटकेबाजी आपण पाहिली ती शेवटपर्यंत आडेगाव संघाला करता आली नाही. आडगाव संघ दोन धावांची गरज.
एक धाव या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न आणि मिस झालेला आहे आणि हा सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. प्रेक्षकांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मी तुम्हाला पूर्वी सांगितले की एक सुंदर आवाजाच्या मध्ये मी व्यत्यय होण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्या सर्वांचे लाडके सचिन भाऊ पुन्हा एकदा आजच्या प्रेक्षकांची आतुरता नरसिंह वर्सेस भोरी संघ यांच्यातील चुरशीचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले प्रेक्षकगण आणि आलेले सर्व खेळाडू यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि